काय सुरू होतं? पेपर घेऊन जा तुमचे. हा, लक्ष द्या, आवाज नका करू आता. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस कुठल्या टाईपचं रेस्पिरेशन आहे? इंटरनल. Internal respiration, the two main components of blood involved in transport of the respiratory gases. CO2 आणि O2 जो आहे कोणते गॅसेस आहेत? रेस्पिरेटरी गॅसेस आहेत. ठीक आहे. आर द आरबीसी अँड प्लाझ्मा. ओके, हे दोन्ही गॅसेस आरबीसी आणि प्लाझ्मा मध्ये डिझॉल्व्ह होऊन काय होतात? ट्रान्सपोर्ट होतात. ठीक आहे, मीडियम आहे. आरबीसी आणि प्लाझ्मा हे या गॅसेसला ट्रान्सपोर्ट करण्याचं काय मीडियम आहे. ठीक आहे. सो इंटरनल रेस्पिरेशन तुम्हाला माहिती आहे. इंटरनल रेस्पिरेशन जे आहे ते कोणाच्या मध्ये होतं? अल्व्हिओलाई आणि सॉरी ब्लड वेसल्स आणि ब्लड वेसल्स आणि टिश्यूच्या मध्ये. ब्लड वेसल्स आणि टिश्यूच्या मध्ये म्हणजे ब्लड वेसल्स मधला O2 कुठे जाणार? O2 कुठे जाणार? सेल मध्ये. आणि सेल मधला CO2 कुठे जाणार? ब्लड वेसल्स मध्ये. ठीक है, दैट इज इंटरनल रेस्पिरेशन. ओके, अब देखेंगे हम कैसा होता है इंटरनल रेस्पिरेशन. आवाज कमी करा रे, आजचा टॉपिक थोडा हार्ड आहे, लक्ष द्या इकडे, केमिस्ट्री आहे. इंटरनल रेस्पिरेशन कशा प्रकारे होतं? मीडियम काय आहे? ठीक आहे, O2 कोणासोबत बाइंड होऊन जातो? CO2 कोणासोबत बाइंड होऊन ब्लड वेसल्स मध्ये येणार. ठीक आहे, दॅट इज इंटरनल रेस्पिरेशन. तर पहिला आपण ट्रान्सपोर्ट बघूया ऑक्सिजनचा. पहिला ट्रान्सपोर्ट किसका? ऑक्सीजन का. झालं का बोलून? पहला ट्रांसपोर्ट किसका? ऑक्सीजन का. ऑक्सीजन ब्लड वेसल से सेल में कैसे एंटर करता है, किसके जरिए जाता है? बॉयज, इंटरनल रेस्पिरेशन कळलं हो? कोणाच्या मध्ये होतं? ब्लड वेसल्स आणि टिश्यूच्या. आता ब्लड वेसल्स मधून टिश्यू कडे कसं जातं? ब्लड वेसल्स मधून हे जाणार वेन मध्ये बसून हार्ट पर्यंत. कुठपर्यंत? हार्ट. लक्ष आहे? इंटर रेस्पिरेशन. ठीक आहे, O2 अल्व्हेओला मध्ये आला. अल्व्हेओला मधनं कुठे एंटर झालेला आहे? ब्लड वेसल्स. ठीक आहे, अल्व्हेओला मधनं कुठे एंटर झालेला आहे? ब्लड वेसल्स. या साइडने डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे, या साइडने कुठलं ब्लड आहे? ऑक्सिजनेटेड. आता हे जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे कोण घेऊन जातं हार्ट पर्यंत? तर एक वेन असते, इट्स कॉल्ड ॲज पल्मोनरी वेन. कोणती वेन असणार? पल्मोनरी वेन. आपल्या बॉडीमध्ये एक एक्सेप्शन आहे. तसं जर आपण बघितलं, वेन काय कॅरी करते? CO2. आणि आर्टरी काय कॅरी करते? O2. तर ओनली वेन
कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. ही अशी एकलवती वेन आहे जी की कुठलं ब्लड कॅरी करते, ऑक्सिजनेटेड. आणि ती कुठनं निघाली वेन, नावामध्येच मिनिंग आहे. कुठनं निघाली ही वेन, म्हणजे लंग्स मधनं. कुठनं निघाली आहे, लंग्स मधनं. कोणाला कॅरी करत आहे, O2 ला. कोणाला कॅरी करणार, O2 ला. आणि O2 ला ही घेऊन जाते हार्ट मध्ये. कुठे घेऊन जाते, हार्ट मध्ये. ठीक आहे, असं हार्ट असतं तुमचं. याच्यामध्ये 4 चेंबर्स असतात. तर पहिल्या चेंबर मध्ये ही O2 ला काय करते, एंटर करते. नंतर दुसऱ्या चेंबर मध्ये येणार आणि नंतर मग आणखी एक पाईप लागतो, त्याला आपण ॲओर्टा म्हणतो. काय म्हणतो, ॲओर्टा. तो ॲओर्टा या O2 ला बॉडीच्या प्रत्येक सेल आणि टिश्यू पर्यंत पोहोचण्याचं काम करतो. ठीक आहे, मग या साईडच्या चेंबर मध्ये काय येणार, तर या साईडच्या चेंबर मध्ये असे 2 पाईप्स असतात, त्याला म्हणतात वेना कॅवा. काय म्हणतात, वेना कॅवा. शॉर्ट मध्ये समजून सांगायचं, हार्ट आपल्याला डिटेल मध्ये बघायचं आहे. वेना कॅवा हा असतो इन्फेरियर आणि वरचा असतो सुपेरियर वेना कॅवा. आता सुपेरियर वेना कॅवा काय करतं, की वरती आपलं ब्रेन आहे. ओके, ब्रेन मध्ये सेल्स आहेत, न्यूरॉन्स. न्यूरॉन सुद्धा रेस्पिरेशन करतात, म्हणजे CO2 रिलीज करतात. लक्षात आहे मी काय बोलत आहे. न्यूरॉन्स इथून हार्ट पर्यंतचा जो पार्ट आहे, इथपर्यंत जेवढेही सेल्स आहेत ते CO2 रिलीज करणार बाय द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. आणि तो CO2 सुपेरियर वेना केव्हा आणि या चेंबर मध्ये येणार आणि पायापासनं हार्ट पर्यंतचा जो पार्ट आहे तिथला CO2 या इन्फेरियर वेना केव्हानी या पहिल्या चेंबर मध्ये येणार. ठीक आहे, पहिल्या चेंबर मधनं तो दुसऱ्या चेंबर मध्ये आणि दुसऱ्या चेंबर मधून एक इथे आर्टरी लागते जी की एक्सेप्शन आहे. इज कॉल्ड ॲज पल्मोनरी आर्टरी. इज कॉल्ड ॲज पल्मोनरी आर्टरी. ओके, ओनली आर्टरी कॅरी, ओनली वन आर्टरी कॅरी डीऑक्सिजनेटेड ब्लड. ही एकच अशी आर्टरी आहे आपल्या बॉडीमध्ये जी कुठलं ब्लड कॅरी करते, डीऑक्सिजनेटेड. मग हे डीऑक्सिजनेटेड ब्लड यामधून एंटर करणार आणि कुठे जाणार, अल्व्हिओलाई. समझ में आया, शॉर्ट समझ में आया, हो किंवा नाही. पुन्हा सांगत आहे, अल्व्हिओलाई मधून ब्लड वेसल्स मध्ये O2 येणे, ब्लड वेसल्स मधला CO2 अल्व्हिओलाई मध्ये एंटर होणे म्हणजे कुठलं रेस्पिरेशन, कुठलं, एक्सटर्नल रेस्पिरेशन. ब्लड वेसल्स मधला O2 टिश्यू पर्यंत जाणे आणि टिश्यू मधला CO2 ब्लड वेसल्स मध्ये जाणे म्हणजे कोणतं रेस्पिरेशन, इंटरनल. ठीक आहे, आता या ब्लड वेसल्स मधला O2 सेल पर्यंत कसा पोहोचतो आणि सेल मधला CO2 या ब्लड वेसल्स मध्ये कशा प्रकारे येतो हे तुम्हाला या डायग्राम थ्रू समजेल. ठीक आहे, डायरेक्ट तो सेलकडे नाही जाणार O2 किंवा डायरेक्ट सेल मधला CO2 हा ब्लड वेसल्स मध्ये एंटर नाही करणार. तो पहिले कशामध्ये जाणार, हार्ट मध्ये. कारण हार्ट त्याला काय करतं, पंप. बॉडीच्या पूर्ण सेल पर्यंत पोहोचवायचं आहे O2 ला आणि CO2 ला कॅरी करायचं आहे तिकडनं. तर काय पाहिजे, पंपिंग मशीन पाहिजे. म्हणून तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की जी आपली रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ही असोसिएट आहे कोणाशी, सर्क्युलेटरी सिस्टीमशी. कोणाशी असोसिएट आहे, माहिती आहे ना, असोसिएट म्हणजे काय असणे, मिळून काम करणे आपण ज्याला म्हणतो. हा, तर O2 जाणार पल्मोनरी व्हेन थ्रू हार्ट मध्ये. कुठे जाणार, हा, पल्मोनरी व्हेन आणि पल्मोनरी आर्टरी काय आपल्याकडे, एक्सेप्शन. तसं जर बघितलं, आर्टरी काय कॅरी करते, ऑक्सिजनेटेड. आणि व्हेन काय कॅरी करते, इथे काय बघत आहात तुम्ही, इथे व्हेन काय कॅरी करत आहे आणि इथे आर्टरी काय कॅरी करत आहे. कळलं एवढं, ठीक आहे. पल्मोनरी नाव लक्षात ठेवा, पल्मोनरी व्हेन आणि पल्मोनरी आर्टरी एकच एक्सेप्शन आहे बॉडीमध्ये. ठीक आहे, वेन O2 ला घेऊन गेली हार्टच्या पहिल्या चेंबर मध्ये. हार्ट आपलं 4 चेंबरचं असतं. ह्युमन हार्ट किती चेंबरचं, 4 चेंबर. सगळ्यांचंच 4 चेंबरचं नाहीये, फिशेसचं वेगळं आहे. बाकी जे लोअर ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये 2-3 असे चेंबर्स असतात. ठीक आहे, पण आपण ऍडव्हान्स ऑर्गॅनिझम आहोत त्यामुळे आपल्यामध्ये हार्ट किती चेंबरचं आहे, 4. पहिल्या चेंबर मध्ये जाणार, पहिल्या चेंबर मधून दुसऱ्या आणि दुसऱ्या चेंबर मधनं इथे एक मोठा ॲओर्टा लागतो, मोठा पाईप असतो जो की या खालच्या चेंबर मधनं निघतो. दॅट इज सिस्टमिक ॲओर्टा म्हणतात. आणि हा सिस्टमिक ॲओर्टा बॉडीच्या प्रत्येक सेल पर्यंत कोणाला पोहोचवण्याचं काम करतो, O2 ला. ठीक आहे, आता सेलनी O2 घेतला, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केलं, काय जनरेट झाला सेलमध्ये, CO2. आता तो CO2 जो आहे या सुपेरियर व्हेना केव्हानी पहिल्या चेंबर मध्ये जाणार, वरचा CO2 सॉरी खालचा इन्फेरियरनी वरचा सुपेरियरनी येणार इथून या चेंबर मध्ये. आणि या चेंबर मधून एक मोठी आर्टरी लागते, इज कॉल्ड ॲज पल्मोनरी आर्टरी. ती आर्टरी या CO2 ला कुठे घेऊन जाते, या ब्लड वेसल्स मध्ये. मग या ब्लड वेसल्स मधला CO2 कुठे जाणार, अल्व्हिओलाई. अल्व्हिओलाई मधनं बाहेर. समज माहित ना, समजलं. नेक्स्ट बघा, पहिलं ट्रान्सपोर्ट बघूया आपण ऑक्सिजनचं. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन.
तुला लाईट बंद कर बरं, मला दिसत नाही, रिफ्लेक्शन होत आहे. सगळ्या नको करू, इथलाच कर फक्त. ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट किती प्रकारे होतो? ऑक्सिजन 2 वेजनी ट्रान्सपोर्ट होणार. 2 वेज कोणते? एक म्हणजे आरबीसी आणि दुसरं म्हणजे डिझॉल्व फॉर्म इन प्लाझ्मा. डिझॉल्व फॉर्म इन प्लाझ्मा. ठीक आहे. एक म्हणजे काय, आरबीसी सोबत बाइंड होऊन, दुसरं म्हणजे काय, प्लाझ्मा मध्ये डिझॉल्व होऊन ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट होणार टू द सेल. कुठपर्यंत? सेल पर्यंत. ठीक आहे. आता आरबीसी सोबत बाइंड होऊन किती पर्सेंट ट्रान्सपोर्ट होतो? तर 90. बोलू नका, पुन्हा तुम्हाला विनंती करत आहे, बोलू नका, लक्ष द्या. आरबीसी सोबत ऑक्सिजन किती पर्सेंट बाइंड होऊन ट्रान्सपोर्ट होतो? 97. आणि डिझॉल्व प्लाझ्मा मध्ये किती पर्सेंट होतो? ओनली 3%. ओनली 3%. ठीक आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 हा 3 वेजने ट्रान्सपोर्ट होणार. किती वेज आहेत? 3 वेज आहे. एक म्हणजे HB सोबत, म्हणजेच आरबीसी सोबत. HB सोबत, ठीक आहे, किती पर्सेंट? 23%. नेक्स्ट प्लाझ्मा सोबत, डिझॉल्व प्लाज्मा सोबत ओनली 7%. ओके. एंड बाइकार्बोनेट आयन के साथ ट्रांसपोर्ट होता है 70%. 70%. HB के साथ 23%, प्लाज्मा के साथ 7% और बाइकार्बोनेट आयन के साथ 70%. राहू देऊ का शिकवायचं? राहू देऊ का सांगा? अरे ऐका, समजत नाही ना मग मी विचारेल कोणाला? मागचंही विचारेल. आहेच आपली स्केल. कळलं एवढं? ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन किती वेनी होतं? 2 वेनी. ऑक्सीजन सा ट्रांसपोर्ट किती वेनी होना? 2 वेज. एक किसके साथ बाइंड होके जाता है? आरबीसी के साथ. कितने %? दूसरा डिजोल्व फॉर्म में जाता है. किसमें डिजोल्व होता है? किसमें घुल जाता है? प्लाज्मा में. और प्लाज्मा ध्यान रखना, मैंने कल लिख के दिया था. क्या लिख के दिया प्लाज्मा में? प्लाज्मा में 90% क्या होता है? वाटर. प्लाज्मा ब्लड का ही पार्ट है, लेकिन जब हम उसे सेडिमेंट करते हैं तो ब्लड सेल्स अलग होते हैं और वॉटर मतलब प्लाज्मा अलग होता है. ठीक आहे. प्लाझ्मा मध्ये काय जास्त असतं? 90% वॉटर असतं. ठीक आहे. बाकी अदर कंटेंट्स असतात. तर हा डिझॉल्व फॉर्म मध्ये प्लाझ्मा मध्ये मिसळून किती पर्सेंट जातो? किती पर्सेंट ट्रान्सपोर्ट होतो? ओनली 3%. दुसरा ट्रान्सपोर्ट कोणाचा आहे? CO2 चा. आता CO2 ला सुद्धा कॅरी करावं लागेल. CO2 जर तुमच्या सेलमध्ये काही वेळ राहिला तर तुमच्या सेलला तो डिस्टर्ब करू शकतो, तुमची सेल मेम्ब्रेन रप्चर होऊ शकते. ठीक आहे. त्यामुळे हिमोग्लोबिन CO2 ला सुद्धा काय करतो? कॅरी करतो. ठीक आहे. आता HB सोबत हा 20% ट्रान्सपोर्ट होतो. कोणासोबत? हिमोग्लोबिन सोबत. इथे बघा, हिमोग्लोबिन सोबत हा 97% होत आहे. इथे किती पर्सेंट होत आहे? 23%. त्यानंतर प्लाझ्मा, प्लाझ्मा मध्ये डिझॉल्व होऊन किती पर्सेंट होणार? 7. आणि बायकार्बोनेट सोबत किती पर्सेंट? 70%. म्हणजे सगळ्यात जास्त तो बायकार्बोनेट सोबत काय होतो? ट्रान्सपोर्ट होतो. आता एक लक्ष द्या, जो ऑक्सिजन आहे याची जी ॲफिनिटी आहे, याची जी ॲफिनिटी आहे ही कोणाकडे आहे? टुवर्ड्स द, सगळ्यात जास्त त्याला आवडतो कार्बन मोनॉक्साईड. सगळ्यात जास्त त्याला कोण आवडतो? कार्बन मोनॉक्साईड. ऑक्सिजन जो आहे तो तिघांसोबत मैत्री करतो. किती जणांसोबत? तिघ. कोण? त्यामधला पहिला कोण लिहिलाय मी? कार्बन मोनॉक्साईड. दुसरा कार्बन डायऑक्साईड. आणि लास्ट मध्ये कोणासोबत मैत्री करतो? म्हणजे ऑक्सिजन सोबत त्याचं फार कमी पटतं. जसंही त्याला कार्बन डायऑक्साईड दिसला तो त्याच्यासोबत जाणार, आणि जसंही त्याला कार्बन मोनॉक्साईड दिसला तो कार्बन डायऑक्साईडला सोडणार. कोणासोबत बाइंड होणार?
कार्बन मोनॉक्साईड. म्हणजे याची अफिनिटी किती टाइम्स आहे, तर याची अफिनिटी कार्बन डायऑक्साईड कडे 200 ते 300 टाइम्स आहे. ओके, सगळ्यात जास्त त्याला कोण आवडतो, कार्बन मोनॉक्साईड. मग हे जरी समोर असले त्याच्या, तर यांना विचारणार नाही तो कोणाला विचारेल, कार्बन मोनॉक्साईड. ठीक आहे, म्हणून आपण जे गॅसेस इनहेल करतो, पोल्युशन मध्ये आपण जातो, आपल्याला माहित नाही पडत, पण आपण कार्बन मोनॉक्साईड इनहेल करतो, त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेटरी डिसीजेस होतात. ठीक आहे, रेस्पिरेटरी डिसीज आपण समोर बघूया. तर ऑक्सिजन वेगळाच प्राणी आहे. ऑक्सिजन कोणासोबत बाइंड होतो, पण सगळ्यात जास्त कोणासोबत होणार, कार्बन मोनॉक्साईड. ठीक आहे, सेकंड 20 टाइम्स तो कोणासोबत बाइंड होतो, कार्बन डायऑक्साईड, आणि सगळ्यात कमी सगळ्यात लेस ऑक्सिजन सोबत. कळलं एवढं? तर अफिनिटी म्हणजे काय, अट्रॅक्शन. अफिनिटी म्हणजे काय, अट्रॅक्शन. O2 चं अट्रॅक्शन सगळ्यात जास्त कोणाकडे आहे, कार्बन मोनॉक्साईड. किती टाइम्स आहे, 200 ते 300 टाइम्स. कार्बन डायऑक्साईड कडे किती आहे, ओनली 20 टाइम्स. आणि सगळ्यात लेस कोणाकडे आहे, ऑक्सिजन कडे. समज में आहेत ना, समजलं? आता आपल्याला भगवद्गीता वाचायची आहे. हा काय होता, सारांश. ठीक आहे, फक्त समरी आहे की याच्यासोबत एवढ्या पर्सेंटनी जातो, याच्यासोबत एवढ्या पर्सेंटने ट्रान्सपोर्ट होतो. तर कसा ट्रान्सपोर्ट होतो हे आपल्याला भगवद्गीतेमध्ये बघायचं. ठीक आहे, तर पहिलं ट्रान्सपोर्ट आपण बघणार आहे कशाचं, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. आतापासून सुख नका करू, अभी तो बहुत कुछ बाकी है, अभी तो बहुत कुछ बाकी है. इतना समझ में आया? एवढं कळलं तुम्हाला, हो किंवा नाही? हो, यश बोल. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. हा, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन सांगा कसा होतं ट्रान्सपोर्ट ऑक्सिजनचा. 2 वेजने. 2 वेज कोणते, आरबीसी. नेक्स्ट ट्रान्सपोर्ट ऑफ CO2, 3 वेजने. HB सोबत किती पर्सेंट बाइंड होऊन जातो, 23. प्लाझ्मा मध्ये डिझॉल्व होऊन 7, आणि बायकार्बोनेट आयन सोबत 70%. समझ में आया? पहला ट्रांसपोर्ट हम देखने वाले हैं किसका, ऑक्सीजन का. देखो अभी ट्रांसपोर्ट ऑफ ऑक्सीजन. ट्रांसपोर्ट ऑफ ऑक्सीजन, ध्यान दो, ये आपके क्या है, दिस इज योर एल्वियोलाई, दिस इज योर एल्वियोलाई. और उसके नीचे क्या रहता है, सराउंडिंग में क्या रहता है, ब्लड कैपिलरीज. क्या होती है, ब्लड कैपिलरीज. दिस इज योर ब्लड कैपिलरीज. ओके, इस साइड से क्या आता है, डीऑक्सिजनेटेड ब्लड. कौन सा ब्लड, डीऑक्सिजनेटेड ब्लड. आणि या साइडने कोणतं ब्लड जातं रे, इकडे इकडे, ऑक्सिजनेटेड ब्लड. ऑक्सिजनेटेड. तुम्हाला समजत नाही का, रिधिमा इकडे बसायचं आहे का, वैदे बोलू नको. या साइडने कोणतं ब्लड येणार, अल्व्हिओलाकडे डीऑक्सिजनेटेड, आणि इथून लंग्स मधून इकडे कोणतं ब्लड जाणार, ऑक्सिजनेटेड. ही तुमची काय आहे, ब्लड कॅपिलरीज, म्हणजे ब्लड वेसल्स. इकडे आर्टरी असणार, इकडे काय असणार, वेन. ठीक आहे, आता इथे एक्सेप्शन आपण बघितलं, इकडे आर्टरी, पल्मोनरी आर्टरी CO2 ला कॅरी करते, आणि इकडे पल्मोनरी वेन O2 ला कॅरी करते. ठीक आहे, आता या ब्लड कॅपिलरीज मध्ये काय प्रेझेंट असतात, तर या ब्लड कॅपिलरीज मध्ये बाय कॉन्केव्ह शेपच्या काय असतात, आरबीसी. बाय कॉन्केव्ह शेपच्या काय असणार, आरबीसीज. आरबीसीज कशामध्ये प्रेझेंट आहे, ब्लड कॅपिलरीज मध्ये प्रेझेंट आहे. आणि आरबीसी मध्ये एक पिगमेंट असतो ज्याचं नाव आहे काय, हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन इज अ रेस्पिरेटरी पिगमेंट. लक्षात ठेवाल, सीईटी मध्ये क्वेश्चन विचारला जाईल. हिमोग्लोबिन काय आहे, रेस्पिरेटरी पिगमेंट आहे, जे की रेस्पिरेटरी गॅसेसला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतो. ठीक आहे, आपल्या आरबीसीला जो कलर आलेला आहे, रेड कलर, तो कोणामुळे आलेला आहे, ड्यू टू हिमोग्लोबिन. कारण हिमोग्लोबिन पूर्ण कोणत्या कलरचा आहे, रेड किंवा पिंक. रेड किंवा पिंकिश असतो कलर. ठीक है, हाँ, आता लक्ष्य द्या, कहानी स्टार्ट हो रही है. एल्वियोलाई में पार्शियल प्रेशर ऑफ O2 कितना था, 104. पार्शियल प्रेशर ऑफ O2 कितना था,
104 आणि पार्शियल प्रेशर ऑफ CO2 कितना था 40, ओनली 40 था, 40 था, ठीक है। पार्शियल प्रेशर ऑफ CO2 कितना था 40। आता प्रेशर ग्रेडियंट मुळे अल्व्हिओलाई मधला O2 कुठे येणार, कुठे येणार कॅपिलरीज मध्ये, कारण कॅपिलरीज मध्ये पार्शियल प्रेशर ऑफ O2 किती आहे, किती आहे 40 आणि इथे पार्शियल प्रेशर ऑफ CO2 किती आहे 45, म्हणजे प्रेशर ग्रेडियंट इथे क्रिएट झालं, डिफरन्स क्रिएट झाला, दोघांमधला डिफरन्स क्रिएट झालाय बघा। इथे O2 काय आहे जास्त आहे, त्यामुळे इथला O2 कुठे मूव्ह करणार ब्लड कॅपिलरीज मध्ये हाय टू लो, इथे CO2 काय आहे जास्त आहे, इथला CO2 कुठे मूव्ह करणार हाय टू लो, म्हणजे अल्व्हिओलस मध्ये जाणार, ठीक आहे। प्रेशर ग्रेडियंट मुळे अल्व्हिओलाई मधला O2 कुठे आलेला आहे कॅपिलरीज मध्ये। आता कॅपिलरीज मध्ये तो ट्रान्सपोर्ट होऊन सेल पर्यंत कसा पोहोचतो, खाली काय आहेत तुमचे सेल्स आहेत ना, खाली काय असतात सेल्स, त्याच्या आधी कोण लागतं हार्ट, हार्ट सेल पर्यंत पोहोचण्याचं काम करतो, ऑक्सिजनला पंप करतो, ठीक आहे। मशीन शिवाय ब्लड हे प्रत्येक सेल पर्यंत पोहोचत नाही। आता वरती सुद्धा ऑक्सिजनला पोहोचवायचं आहे तर त्याला काय पाहिजे पंपिंग मशीनच पाहिजे, तर पंपिंग मशीनचं आपल्या बॉडीमध्ये कोण काम करतं हार्ट, ठीक आहे। तसं ब्लड पोहोचणार नाही आणि ब्लड मध्ये मेन असतो आरबीसी, आरबीसी मध्ये मेन काय ट्रान्सपोर्ट होतात गॅसेस, ठीक आहे। O2 ट्रान्सपोर्ट होतो। आता लक्ष द्या O2 ब्लड कॅपिलरीज मध्ये आलेला आहे आणि O2 ब्लड कॅपिलरीज मधून कुठे एंटर झालेला आहे आरबीसी मध्ये, कुठे एंटर झाला आरबीसी मध्ये, आणि या पूर्ण ब्लड स्ट्रीम मध्ये, ही तुमची ब्लड स्ट्रीम आहे, या ब्लड स्ट्रीम मध्ये काय असणार प्लाझ्मा, काय असणार इथे प्लाझ्मा, आरबीसी वेगळ्या प्लाझ्मा वेगळा। जे सेल्स आहे ब्लड सेल आरबीसी डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट हे सॉलिड फॉर्म मध्ये असतात, कोणत्या फॉर्म मध्ये, आणि प्लाझ्मा कोणत्या फॉर्म मध्ये असतो लिक्विड, ठीक आहे। 45% ब्लड सेल्स असतात, 55% प्लाझ्मा ब्लड मध्ये असतो, ठीक आहे। झालं 100%, 45% काय ब्लड सेल, 55% काय प्लाझ्मा, ठीक आहे। आता या आरबीसी, आरबीसी मध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट कोण, काय चालू आहे रे हा, काय म्हणते ब्लड, ब्लड घट्ट असते, एवढं घट्ट नसतं ना, त्यामुळे प्लाझ्मा पण असतो ना, मी सांगितलं तुम्हाला त्याला वेगळं कसं करायचं, लॅबोरेटरी वाले त्याला वेगळं कसं करतात। आता एखाद्याला प्लाझ्मा थेरपी द्यायची आहे तर प्लाझ्मा सुद्धा डोनेट केला जातो, ठीक आहे, प्लाझ्मा सुद्धा डोनेट केला जातो, तर प्लाझ्माला वेगळं कसं करतात, तर प्लाझ्माला सेंट्रिफ्यूज मशीन थ्रू वेगळं करतात, ब्लड सेल वेगळे प्लाझ्मा वेगळा, ठीक आहे। दाखवेल मी उद्या पिक्चर दाखवेल तुम्हाला, लक्ष द्या। आता आरबीसी मध्ये कोण हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिन सोबत कोण बाइंड होणार O2 आणि काय बनवणार HbO8, HbO8 किंवा 4O2 लिहू शकता तुम्ही, किंवा काय लिहू शकता 4O2। आता इथे 4-8 कसे काय आले, 4O2 कसे काय आले, 4O2 कसे काय आले, लक्ष द्या, लक्ष द्या। Hb मध्ये लागलेले असतात आयरॉन Fe Fe Fe, ठीक आहे। याला प्रत्येक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल काय होतो बाइंड होतो, याला प्रत्येक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल काय होतो बाइंड होतो। किती झाले मग हे 4, 6 आणि 8, कळलं। Hb मध्ये किती मॉलिक्यूल असतात आयरॉनचे 4, ठीक आहे, आणि 4 आयरॉनच्या मॉलिक्यूलला किती ऑक्सिजनचे मॉलिक्यूल बाइंड होतात 8 न, ऑक्सिजन 2 आहे ना, O2 आहे ना, तर मग किती होतील 8। आता Hb कोणाशी बाइंड झाला O2 शी, आणि काय बनवलं Hb4O2, म्हणजे याला म्हणतात ऑक्सी हिमोग्लोबिन, काय म्हणतात ऑक्सी हिमोग्लोबिन, ऑक्सी हिमोग्लोबिन, समजलं हो किंवा नाही, ऑक्सी हिमोग्लोबिन। ऑक्सी हीमोग्लोबिन, ध्यान दो इधर। अभी आरबीसी अब ब्लड स्ट्रीम में क्या होगी फ्लो होगी, फ्लो होत होत कुठे येणार, झालं का तुमचं आरबीसी मध्ये Hb आहे, Hb सोबत कोण बाइंड झाला O2, कोण बाइंड झालेला आहे O2। आता आरबीसी कशी येणार
फ्लो होत येणार ना, ब्लड स्ट्रीम मध्ये काय होत येणार, फ्लो होत येणार. आता फ्लो कशी होते बघा, टिश्यू पर्यंत कसा पोहोचतो, लक्ष द्या. इथे स्टोरीने सांगतायत मला. ऑक्सी हिमोग्लोबिन, ठीक आहे. आरबीसी कुठे आलेली आहे, सेल पर्यंत आलेली आहे. आरबीसी कुठे आलेली आहे, सेल पर्यंत. आता तुम्हाला माहिती आहे सेल मध्ये काय जनरेट होतोय, सेल मध्ये काय जनरेट होतोय, CO2. काय जनरेट होतोय, CO2. म्हणजे सेलच्या जवळपास CO2 चं पार्शियल प्रेशर कसं असतं, जास्त. सेलच्या जवळपास CO2 चं पार्शियल प्रेशर किती असतं, जास्त. म्हणजे किती असणार, 45 ना. किती असणार, 45 mm ऑफ मर्क्युरी, MM ऑफ मर्क्युरी. आता हा जो HbO2 सोबत बाइंड झालेला आहे आणि ऑक्सी हिमोग्लोबिन बनवलेला आहे, जसंही आरबीसी सेल पर्यंत पोहोचणार, सेलच्या जवळपास कशाचं पार्शियल प्रेशर जास्त, CO2 चं. आता ही HB काय करणार माहिती आहे, HB ऑक्सिजनला सोडून देणार. HB ऑक्सिजनला काय करणार, सोडून देणार. आणि सोडून दिल्यानंतर काय होतं, जे ऑक्सी हिमोग्लोबिन इथे तयार झालं होतं ते डिसोसिएट होणार, HB वेगळा होणार आणि O2 काय होणार, वेगळा होणार. का झाला वेगळा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हिमोग्लोबिनची जी ॲफिनिटी आहे ती ऑक्सिजन पेक्षा कोणाबरोबर जास्त आहे, CO2. हिमोग्लोबिन पेक्षा कोणासोबत जास्त आहे, CO2. त्यामुळे CO2 सोबत कोण बाइंड होणार, HB. CO2 सोबत कोण बाइंड होणार, HB. आता बघा इथे O2 हा वेगळा झालेला आहे, तर हा O2 कुठपर्यंत जातो, सेल मध्ये. कभी कभी ब्रेकअप भी अच्छे होते, कभी कभी ब्रेकअप भी अच्छे होते हैं. आधीच सांगितलं मी तुम्हाला, ऑक्सिजनला सॉरी हिमोग्लोबिनला सगळ्यात जास्त कोण आवडतो, कार्बन मोनॉक्साईड. त्याच्यानंतर आता इथे जर त्याला कार्बन मोनॉक्साईड दिसलं असतं ना, त्याने कार्बन डायऑक्साईडला सोडून दिलं असतं, तो कोणासोबत बाइंड झाला असता, हा. तर इथे त्याला कोण दिसलं, कार्बन डायऑक्साईड. त्याने कोणाला सोडून दिलं, जातो तुझ्या मार्गाने, मला आता दुसरा भेटलाय, ठीक आहे. तर कार्बन डायऑक्साईड सोबत हा बाइंड होतो आणि ऑक्सिजनला काय करतो, सोडून देतो. म्हणजे ऑक्सिजन सोबत हा काय होतो, डिसोसिएट होतो. काय होणार इथे, डिसोसिएट होणार आणि HB वेगळा होणार, O2 वेगळा होणार. मग हा O2 जातो कुठे, तर हा O2 जातो कुठे, सेल मध्ये. जर हिमोग्लोबिन कार्बन डायऑक्साईडशी बाइंड नसता झाला तर तुमच्या सेलला काय मिळाला नसता. म्हणून म्हटलं की कभी कभी ब्रेकअप भी, समज में आ रहा है, समजलं, समजलं का. मग आता HBचं काय, तर HB कोणासोबत बाइंड होतो, कोणासोबत बाइंड होतो, वेरी गुड, किसके साथ बाइंड होता है, CO2 के साथ. और क्या बनाता है, तो ये बनाता है कार्ब अमीनो हीमोग्लोबिन, कार्ब अमीनो हीमोग्लोबिन. समझ में आया, कार्ब अमीनो हीमोग्लोबिन. समजलं का एवढं, हो किंवा नाही, हो किंवा नाही, समजलं, काय समजलं. अल्व्हेओलच्या जवळ काय आहे, ब्लड स्ट्रीम. ब्लड स्ट्रीम मध्ये काय प्रेझेंट, बाय कॉन्केव शेपच्या आरबीसी. आरबीसीच्या आतमध्ये कोण, आरबीसी खाली असते, एवढं लक्षात ठेवा. आरबीसी काय असणार, खाली. फक्त ती कोणाला कॅरी करते, रेस्पिरेटरी पिगमेंट इज कॉल्ड हिमोग्लोबिन. थोडंफार वॉटर असतं, ठीक आहे, हिमोग्लोबिनला कॅरी करते. आता जसंही O2 आरबीसी मध्ये एंटर झाला, कोणाशी बाइंड होणार, हिमोग्लोबिनशी. काय बनवणार, ऑक्सी हिमोग्लोबिन. मग ही आरबीसी फ्लो होत 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 कुठे येणार, खाली सेल पर्यंत येणार, ठीक आहे. ब्लड स्ट्रीम मधनं फ्लो होत कुठे येणार, सेल पर्यंत येणार. आली सेलच्या जवळपास, सेलच्या जवळपास आली. सेलच्या जवळपास कशाचं पार्शियल प्रेशर जास्त आहे, कार्बन डायऑक्साईडचं. त्यामुळे जी हिमोग्लोबिन आहे तो ऑक्सिजनला काय करणार, डिसोसिएट करणार आणि काय बनवणार, HB वेगळा होणार, ऑक्सिजन वेगळा होणार. जो ऑक्सिजन वेगळा झाला तो कुठपर्यंत जाणार, सेलमध्ये जाणार. आणि जो HB आहे तो कोणाशी बाइंड होणार, कार्बन डायऑक्साईडची. आणि कार्बन डायऑक्साईडची बाइंड होऊन काय बनवतो, कार्ब अमिनो हिमोग्लोबिन, ठीक आहे. जर इथे हिमोग्लोबिन कार्बन डायऑक्साईडची बाइंड नसता झाला तर ऑक्सिजन हा सेलला मिळाला असता का, नाही, ठीक आहे. आणि HB ने CO2 ला बाहेर सुद्धा काढलं नसतं, CO2 अशाच प्रकारे बाहेर निघतो.
CO2 सुद्धा जमा राहिला असता जर Hb कार्बन डायऑक्साईडशी बाइंड नसता झाला तर. ठीक आहे, आता ही आरबीसी वरती वरती जाणार. त्याच्या आधी आपण बघितलं की कार्बन डायऑक्साईड हा किती वेने ट्रान्सपोर्ट होतो, 3 वेने. Hb सोबत किती पर्सेंट झाला, 23. आता 7% कोणासोबत होतो तो, प्लाझ्मा मध्ये डिझॉल्व्ह होऊन. आणि 70% कोणासोबत होणार, बाय कार्बोनेट आयॉन सोबत. कोणासोबत होणार, बाय कार्बोनेट आयॉन. ठीक आहे, आता बघा या आरबीसी मध्ये काय प्रेझेंट असतं, प्लाझ्मा. काय प्रेझेंट असतं, प्लाझ्मा. आरबीसी मध्ये थोडंफार वॉटर असतं. ठीक आहे, तर तो काय, इथे रिएक्शन मी इथे लिहिणार. वॉटर सोबत कोण कंबाईन होणार, CO2. वॉटर सोबत कोण कंबाईन होणार, CO2. आणि कंबाईन होऊन काय बनवतो, तर हा बनवतो कार्बोनिक ऍसिड. काय बनवतो, कार्बोनिक ऍसिड, H2CO3. H2CO3 समझ में आ रहा है. आरबीसी मध्ये बसत नाही म्हणून ही रिएक्शन मी कुठे लिहित आहे, कळलं हो किंवा नाही, तुम्हाला समजत आहे का. गोष्टी कमी करा, इकडे लक्ष द्या. काय गोष्टी सुरू आहे, काय गोष्टी सुरू आहे, स्किप करतो म्हणते. काय स्किप करतो म्हणते, स्किप करायचं. काय सांगितलं मी, आरबीसी कुठपर्यंत आलेली आहे, सेल पर्यंत. ठीक आहे, HbO2 सोबत बाइंड झालेला होता. सेल पर्यंत आल्यानंतर तो काय होणार, डिसोसिएट होणार. दिसलं, ऑक्सी हिमोग्लोबिनचं काय होणार, डिसोसिएशन. डिसोसिएशन झाल्यानंतर Hb वेगळा, O2 वेगळा. O2 कोणाला मिळणार, सेलला. Hb कोणासोबत बाइंड होणार, CO2 सोबत. काय बनवणार, मग हे किती पर्सेंट झालं, ओनली 23%. पण आपण बघितलं कार्बन डायऑक्साईड किती वेने ट्रान्सपोर्ट होतो, 3 वेने. पहिला आपण 23% बघितलं, दुसरं आपल्याला काय बघायचं, 7%. 7% मध्ये आरबीसी मध्ये काही वॉटर असतं, त्या वॉटर सोबत कोण बाइंड होतो, CO2 बाइंड होतो वॉटर सोबत. वॉटर सोबत CO2 बाइंड झाल्यानंतर काय बनवतो तो, H2CO3 कार्बोनिक ऍसिड बनवतो. काय बनवतो, कार्बोनिक ऍसिड. आणि कार्बोनिक ऍसिड डिसोसिएट होऊन, कार्बोनिक ऍसिड डिसोसिएट होऊन काय बनवतात, तर हा बनवतो H पॉझिटिव्ह आयॉन प्लस बाय कार्बोनेट आयॉन. काय बनवतो, H पॉझिटिव्ह आयॉन प्लस बाय कार्बोनेट आयॉन. हे जे दिलंय मी इथे SCO3 मायनस, याला काय म्हणतात, बाय कार्बोनेट. काय बनवलंय ने, H प्लस प्लस. हा, H काय आहे ते, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन. आणखी बाय कार्बोनेट आयॉन्स. ओके, आता ही जी घटना आहे ही कुठे होत आहे, आरबीसी मध्ये होत आहे. ही घटना कुठे होत आहे, आरबीसी मध्ये. मग त्यासाठी मला मोठी आरबीसी काढावी लागली. ठीक आहे, तर हे किती पर्सेंट झालं रे, किती पर्सेंट झालं, 7%. किती पर्सेंट झालं, 7%. ठीक आहे, लक्ष द्या. आता इथे जे डिसोसिएशन झालं किंवा इथे असोसिएशन झालं, H2CO2 शी बाइंड झाला म्हणजे असोसिएशन झालं, काय बनवलं, कार्बोनिक ऍसिड. तर इथे एक एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे, त्या एन्झाईमचं नाव आहे कार्बोनिक अनहायड्रेज. कार्बोनिक अनहायड्रेज, ध्यान दो इधर, कार्बोनिक अनहायड्रेज. हा जो कार्बोनिक अनहायड्रेज आहे हा एक एन्झाईम आहे. हा काय आहे, एन्झाईम. ठीक आहे, तर हा लेस अमाउंट मध्ये असतो प्लाझ्मा मध्ये आणि मोर अमाउंट मध्ये असतो आरबीसी मध्ये. मोर इन आरबीसी. लेस अमाउंट मध्ये कुठे असतो, प्लाझ्मा मध्ये. आणि मोर अमाउंट मध्ये कुठे असतो, आरबीसी. आरबीसी मध्ये सगळ्यात जास्त मिळणारा एन्झाईम म्हणजे कोणता, कार्बोनिक अनहायड्रेज. कोणता, कार्बोनिक अनहायड्रेज. हा कार्बोनिक अनहायड्रेज काय करतो, पाण्याला कोणाशी कंबाईन करतो, CO2 शी. आणि काय बनवतो, कार्बोनिक ऍसिड. आता इथे जे कार्बोनिक ऍसिड तयार झालेलं आहे हे कार्बोनिक ऍसिड काय होणार, डिसोसिएट होणार. डिसोसिएट सुद्धा कोणामुळे होणार, कार्बोनिक अनहायड्रेज मुळे. आणि कार्बोनिक अनहायड्रेज याला डिसोसिएट करतो, काय बनवतो, H पॉझिटिव्ह आयॉन्स आणि बाय कार्बोनेट आयॉन्स. H पॉझिटिव्ह आयॉन्स. आणि ही घटना सर्व कुठे झालेली आहे, आरबीसी. कारण मी काय सांगितलं, कार्बोनिक अनहायड्रेज सगळ्यात जास्त कुठे असतो, आरबीसी मध्ये. आणि लेस कसा असतो, प्लाझ्मा मध्ये. ठीक आहे, त्यामुळे हे दोघ जण इथे तयार झालेले आहे. ठीक आहे, आता हा जो बाय कार्बोनेट आयॉन इथे तयार झालेला आहे हा आरबीसीच्या बाहेर पडणार. कुठे पडणार, आरबीसीच्या बाहेर. आता हा आरबीसीच्या बाहेर पडला म्हणजे इथे बॅलन्स मेंटेन राहणार का, पॉझिटिव्ह निगेटिव्ह बॅलन्स मेंटेन राहणार का, नाही. त्यामुळे काय होतं,
या प्लाझ्मा मधले जे क्लोराईड निगेटिव्ह आयॉन्स आहे कुठे जातात, आरबीसी मध्ये बॅलन्स मेंटेन करण्यासाठी. क्लोराईड आयन्स कुठे गेले, आरबीसी मध्ये. याला म्हणतात क्लोराईड शिफ्ट. काय म्हणतात, क्लोराईड शिफ्ट किंवा किंवा हॅमबर्गर इफेक्ट, हैमबर्गर इफेक्ट किंवा शिफ्ट. समझ में आया, एस और नो, एस और नो. नाही कळलं, नाही कळलं, नाही कळलं, लक्ष द्या. हे शिकायचं तुम्हाला, म्हणून म्हटलं मी प्रेझेंट रहा. ये आपकी क्या है रे, आरबीसी. आता आरबीसी कुठे प्रेझेंट असते, ब्लड स्ट्रीम मध्ये. कुठे असते, ब्लड स्ट्रीम. ठीक आहे, ही रेड कलरची काय आहे, ब्लड स्ट्रीम. ब्लड स्ट्रीम म्हणजे काय, ब्लड व्हेसल्स ना. ओके, या ब्लड व्हेसल्स मध्ये काय प्रेझेंट आहे, आरबीसी. आरबीसी काय आहे, रेड ब्लड सेल्स. या आरबीसी मध्ये कोण असतो, हिमोग्लोबिन, जो की कुठला पिगमेंट आहे, रेस्पिरेटरी पिगमेंट. ठीक आहे. आता ही आरबीसी त्या अल्व्हेओलर जोडून वाहत वाहत कुठे आली, सेल पर्यंत आली. कुठपर्यंत आली होती, सेल पर्यंत. ठीक आहे, खाली काय तुमचे सेल्स आहेत, पूर्ण बॉडीचे सेल पकडा तुम्ही. ठीक आहे, हार्ट कडून त्याने पंप केलं, पंप करत करत ती ब्लड वेसल्स कुठे आली, सेल पर्यंत. सॉरी, ब्लड वेसल्स नाही आली, ब्लड कुठपर्यंत आलं, सेल पर्यंत आलं. म्हणजे आरबीसी त्या ब्लड मध्ये वाहत आहे ना, आरबीसी कुठे वाहत आहे, ब्लड मध्ये. ठीक आहे, ही आरबीसी, आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन. आता आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन जो आहे तो कोणाशी बाइंड झाला होता, ऑक्सिजनशी. काय बनवलं होतं, ऑक्सी हिमोग्लोबिन. Hb4O2 म्हणजे काय, ऑक्सी हिमोग्लोबिन. ठीक आहे, ऑक्सी हिमोग्लोबिन बनवलं म्हणजे 97% ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट झालेलं आहे. ओके, आता सेल पर्यंत आली म्हणजे सेलच्या जवळपास कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर किती असतं, 45. जास्त असतं, जास्त असतं. तर आता हा Hb काय करणार, Hb जो आहे तो या ऑक्सिजन सोबत काय होणार, डिसोसिएट होणार. काय होणार, डिसोसिएट होणार. आणि डिसोसिएट होऊन काय बनवणार, Hb वेगळा आणि O2 वेगळा. Hb वेगळा आणि O2 वेगळा. हा O2 कोणाला मिळणार, कोणाला मिळणार, सेलला. आणि Hb कोणासोबत बाइंड होणार, Hb बाइंड होणार कोणासोबत, CO2 सोबत. आणि इथे काय बनवणार, कार्ब अमिनो हिमोग्लोबिन. कार्ब अमिनो हिमोग्लोबिन. कार्ब अमीनो हीमोग्लोबिन कैसे फॉर्म हुआ, Hb किसके साथ बाइंड हुआ, कार्बन डाइऑक्साइड के साथ. और क्या बनाया, इतना समझ में आया, इतना समझ में आया. डिसोसिएशन क्यों हुआ, समझ में आया. डिसोसिएशन का झालं, कारण हिमोग्लोबिनची अफिनिटी कोणाकडे जास्त आहे, ऑक्सिजन पेक्षा कार्बन डायऑक्साइड कडे जास्त आहे. म्हणून हिमोग्लोबिनने ऑक्सिजनला सोडलं, कोणाशी बाइंड झाला, कार्बन. हा, तर हे जे ट्रान्सपोर्ट आहे किती पर्सेंट झालं, 23%. दुसरं काय, दुसरं हा प्लाझ्मा मध्ये डिझॉल्व होतो. कशात डिझॉल्व होतो, प्लाझ्मा मध्ये. आणि बाय कार्बोनेट सोबत. कोणासोबत, बाय कार्बोनेट सोबत. आता या आरबीसी मध्ये काही पाणी आहे, काय, प्लाझ्मा आहे. आरबीसी मध्ये काय, प्लाझ्मा आहे. तर हा जो कार्बन डायऑक्साइड आहे हा कोणासोबत बाइंड होणार, वॉटर सोबत. कोणासोबत बाइंड होणार, वॉटर सोबत. आणि काय बनवणार रे, काय बनवणार, H2CO3. ठीक आहे, याला बाइंड करण्याचं काम किंवा फास्टअप करण्याचं काम कोणी केलं, कार्बोनिक अनहायड्रेज. कोणी केलेलं आहे, कार्बोनिक अनहायड्रेज. काय बनवलं, कार्बोनिक ऍसिड. आता हा जो कार्बोनिक ऍसिड आहे हा डिसोसिएट होणार. हा सुद्धा डिसोसिएट होणार कोणामुळे, कार्बोनिक अनहायड्रेज मुळेच डिसोसिएट होणार. कोणामुळे डिसोसिएट होणार, कार्बोनिक अनहायड्रेज. आणि इथे बनणार H पॉझिटिव्ह प्लस बाय कार्बोनेट आयॉन्स. काय तयार झालं, H पॉझिटिव्ह आयॉन प्लस बाय कार्बोनेट आयॉन. हे कोणामुळे झालंय सगळं, कार्बोनिक अनहायड्रेज. कार्बोनिक अनहायड्रेज असा एन्झाईम आहे जो सगळ्यात जास्त मिळतो कशामध्ये, आरबीसी मध्ये. आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त मिळणारा एन्झाईम म्हणजे कोणता, कार्बोनिक अनहायड्रेज. आणि सगळ्यात जास्त कुठे प्रेझेंट आहे, आरबीसी मध्ये. त्याचं काम काय आहे, पाण्याला कोणाशी बाइंड करतो, ऑक्सिजन, सॉरी कार्बन डायऑक्साइड सोबत. काय बनवतो, कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिडला डिसोसिएट करतो, काय बनवतो, H पॉझिटिव्ह प्लस बाय कार्बोनेट आयन. आता बाय कार्बोनेट आयन खूप सारे बनतात आरबीसी मध्ये, खूप सारे. 36 मिलियन. किती बनतात, 36 मिलियन पर मिनिट. किती, 36 मिलियन पर मिनिट. एका मिनिटाला कार्बोनिक अनहायड्रेज किती बाय कार्बोनेट आयन्स बनवतो, 36 मिलियन.
फक्त आरबीसी मध्ये. प्लाझ्मामध्ये एवढे नाही बनत, प्लाझ्मामध्ये कमी बनतात. प्लाझ्मामध्ये सुद्धा बनतात. ही सेम रिएक्शन कुठे होणार? प्लाझ्मामध्ये. सेम रिएक्शन कुठे होणार? प्लाझ्मा. कारण आरबीसी बाहेर सगळं काय आहे? ब्लड स्ट्रीम मध्ये प्लाझ्मा आहे. ही आरबीसी, आरबीसीच्या बाहेरचा एरिया ब्लड स्ट्रीमच आहे, पण आरबीसीच्या बाहेरचा एरिया हा जो प्लाझ्मा आहे, ओके, या प्लाझ्मामध्ये सुद्धा ही सेम रिएक्शन होते. सेम रिएक्शन कशी? तर इथे सुद्धा जे पाणी आहे ते कोणाशी बाइंड होतं? कोणाशी बाइंड होतं? CO2 आणि काय बनवतं? H2CO3. H2CO3 डिसोसिएट होतं आणि काय बनवतो? H पॉझिटिव्ह प्लस. कळलं? कळलं? आता इथे 36 मिलियन बायकार्बोनेट आयन तयार झालेले आहे. तर हे बायकार्बोनेट आयन कुठे निघणार? आरबीसीच्या बाहेर. कुठे निघणार? आरबीसीच्या बाहेर. आता हे कुठे आले? आरबीसीच्या बाहेर आलेले आहेत. ओके, आता रिएक्शन इथे मेंटेन राहणार का? बॅलन्स मेंटेन राहणार? निगेटिव्ह पॉझिटिव्हचं बॅलन्स मेंटेन राहणार का? नाही. म्हणून आरबीसी मधलं बॅलन्स मेंटेन करण्यासाठी प्लाझ्मा मधला क्लोराईड कुठे जातो? आरबीसी मध्ये. कुठे जातो? आरबीसी मध्ये. प्लाझ्मा मधला क्लोराईड कुठे जाणार? आरबीसी मध्ये. याला कोणती शिफ्ट म्हणतात? क्लोराईड शिफ्ट. कोणती शिफ्ट? क्लोराईड शिफ्ट. क्लोराईड शिफ्ट. आणि दुसरा इफेक्ट ज्या सायंटिस्टने याची डिस्कव्हरी केलेली आहे, ज्या सायंटिस्टनी याची डिस्कव्हरी केली आहे, त्या सायंटिस्टचं नाव काय आहे? हैम्बर्गर इफेक्ट. हैम्बर्गर इफेक्ट. इतना समझ में आ रहा है? समझ में आया? हाँ, हो किंवा नाही? कळलं एवढं? क्लोराईड शिफ्ट कळली. क्लोराईड का शिफ्ट झाला? कारण बायकार्बोनेट आयन कुठे आला? बाहेर आला. बायकार्बोनेट आयन निगेटिव्ह आहे ना, बाहेर आला. मग इथे बॅलन्स मेंटेन राहणार का आरबीसी मध्ये? नाही. मग त्याला मेंटेन करण्यासाठी प्लाझ्मा मधला क्लोराईड कुठे गेला? आरबीसी मध्ये. म्हणजे कोणती शिफ्ट झाली? क्लोराईड शिफ्ट झाला ना, शिफ्टिंग केली ना त्याने. प्लाझ्मा टू आरबीसी, प्लाझ्मा टू आरबीसी. दिस शिफ्ट इज कॉल्ड एज, आणि ज्या सायंटिस्टने याची डिस्कव्हरी केली, इज कॉल्ड एज हैम्बर्गर शिफ्ट किंवा हैम्बर्गर इफेक्ट. इतना समझ में आ रहा है? कळलं आता? क्लियर आहे? यस. आता हे का होत आहे? हे बायकार्बोनेट आयन का बनले? कारण क्लोराईडला कुठे घेऊन जायचं आहे रे? वरती घेऊन जायचं आहे ना. आपण वरती पोहोचायचंच आहे, आणखी लंग्स पर्यंत जायचं आहे आपल्याला. कार्बन डायऑक्साईडला घेऊन कोणापर्यंत जायचं आहे? लंग्स पर्यंत. तर ते अशा अशा फॉर्म मध्ये जाणार. आणखी कहाणी बाकी आहे. कहाणी अभी, कहाणी अभी लिहायचंय, लिहायचंय. एवढं लक्षात ठेवा, विसरून जाल नाही तर. याच्या आधीच ये लिखा. लिहून घ्या ना. उद्या सुट्टी आहे ना, संडे आहे ना उद्या. टेस्ट घ्यायची आपल्याला का? सोमवारी द्या मग टेस्ट. सोमवारी 11 वाजता टेस्ट द्यावी लागेल. नाही, माझं नाही जमत नाही एवढं सकाळी. कशाची बॅच आहे? नाही, ऐकत जा थोडंफार कधी कधी. एक दिवस तुम्ही ऍडजस्ट नाही करू शकत का? त्या दिवशी बॅच केलं होतं, टेस्ट करा ऍडजस्ट. म्हणजे टेस्ट आपलं झालेलं आहे ना बरंच काही. टेस्ट घ्यावी लागेल असं थोडी असते. घरी फोन जाईल टेस्ट नाही दिली तर. मुद्दाम नाही दिली म्हणतो टेस्ट. काय सांगून देणार? कोणती किती गॅप पडते? 9:30 ते शेपसरांची बॅच किती वाजता संपते? 9:30 ला. मग बाकी कोणा 10 वाजता कोणाचं आहे तुमचं? मग काय प्रॉब्लेम आहे? बसायचं, टिफिन आणायचा. टिफिन आणायचा. पोहे, उपमा,